पाटील विद्यावर्धिनी महाविद्यालयात ते प्राध्यापक आहेत। वैद्यकीय व्यवसाय व नीती संहिता या विषयावर त्यांनी PhD केलेली आहे। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तत्वज्ञान अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत। महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे सदस्य आहेत। अखिल भारतीय तत्वज्ञान परिषद सदस्य जवळजवळ 30 रिसर्च पेपर वेगवेगळ्या सेमिनारमध्ये आणि परिषदांमध्ये त्यांनी सादर केलेले आहेत। 300च्या वर राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमिनार व परिषदांमध्ये सहभाग। तत्वज्ञान विभाग प्रमुख विद्यावर्धिनी महाविद्यालय ते तत्वज्ञानाचे प्रमुख आहेत। संशोधक मार्गदर्शक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव असं हे अभ्यासू व्यक्तिमत्व आता आपल्या समोर मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर बाजीराव माणिकराव पाटील। सर्वप्रथम सर्वच संतांच्या विचारांना मी वंदन करतो। भारतीय तत्वज्ञान एक वैभवशाली संस्कृती या परिसंवादाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नवनाथ रासकर सर, त्याचप्रमाणे डॉक्टर राधिका पाठक मॅडम आणि समोर बसलेले आमचे सहकारी डॉक्टर भावसार सर आणि माझे गुरुवर्य मठवाले सर आणि आपण सर्वजण, आज मी संत परंपरा व विश्वबंधुत्व या विषयावरती बोलण्यासाठी उभा आहे। तर संत बहिणाबाईंना एक भीती वाटत होती। त्यांच्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की अरे मानसा मानसा कधी होशील माणूस, लोभापायी झालास मानसाचा कानूस। या ओळीतून बहिणाबाईंना ही भीती वाटायची की माणसामध्ये आता माणूस पण राहिलेलं नाही। लोभासाठी माणसांनी माणसाची पातळी सोडून दिलेली आहे। परंतु बहिणाबाईंच्या या विचाराला संतांचं उत्तर, संतांचं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे। या माणसाला माणूस करण्याचं खरी ताकद ही संतांच्या विचारामध्ये आहे। म्हणून संत कबीर, संत रविदास, महात्मा बसवेश्वर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम अशा अनेक महान संतांची वैभवशाली परंपरा आपल्या देशाला लाभलेली आहे। या सर्व संतांचे विचार मी या ठिकाणी सांगणार नाही, परंतु जगाच्या कल्याणा संतांची विभूती देहे कष्टविती परोपकारे असं संत तुकाराम म्हणतात। संत हे एखाद्या नदीप्रमाणे असतात, संत एखाद्या झाडाप्रमाणे असतात, वृक्षाप्रमाणे असतात। वृक्ष हे सर्वांना सावली देतात, नदी ही सर्वांना पाणी देते। जे वृक्ष स्वतःची सावली घेऊ शकत नाहीत किंवा फळही चाखू शकत नाहीत, अशा पद्धतीचे संतांचं कार्य असतं। आणि या सर्वच संतांनी विश्वबंधुत्व येण्यासाठी किंवा विश्वबंधुत्व निर्माण होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। हे विश्वची माझे घर किंवा सबभूमी गोपालकी वसुधैव कुटुंबकम अशा पद्धतीचा विचार संत ज्ञानेश्वरांनी मांडलेला आहे। हा विचार विश्वबंधुत्वासाठी एवढा महत्त्वाचा आहे की संत हे आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, परंतु हे संतांचं कार्य हे अखिल विश्वासाठी, विश्वबंधुत्वासाठी आवश्यक आहे। संतांनी सांगितलेला हे विश्वची माझे घर हा जो विचार आहे, हा जर आपण सर्वांनी अंमलात आणला तर आपसापसामधले जे भांडणं आहेत, आपसापसामधले जे वैर आहे, हे अगदी नष्ट होऊन जाईल। कुठल्याही पोलीस चौकीची गरज भासणार नाही, पोलिसांची गरज भासणार नाही आणि कुठल्याही न्यायालयाची गरज आपल्याला भासणार नाही। त्याचप्रमाणे जे आपल्या शेजारच्या देशाबरोबर आपले संबंध आहेत, भारत पाकिस्तानचे असतील, भारत चीनचे असतील, ते संरक्षणासाठी आपण हजारोंची फौज तिथं उभा केलेली आहे। परंतु हा संतांचा विचार जर आपण आत्मसात केला किंवा सर्वांनी जर अंगीकारला तर त्या ठिकाणी सुद्धा कसल्याही प्रकारची फौज आपल्याला ठेवायची गरज
कदापि भासणार नाही. म्हणून हा संतांचा विचार या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हा जो संतांचा विचार आहे. आज परिस्थिती फार विचित्र झालेली आहे, एकमेकाला कोणी सुद्धा मदत करत नाही. परंतु आपण सर्वांनी संतांचं ऐकलं पाहिजे, संतांच्या विचाराचा अभ्यास आपण करून आपल्या जीवनामध्ये तो आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आत्ताच मॅडमनी पसायदान सांगितलेलं आहे, दुरितांचे तिमिरे जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. संत ज्ञानेश्वरांनी हे काही आपल्यासाठी सांगितलेलं नाही, हे सर्वांसाठी, अखिल विश्वातील सर्व लोकांसाठी हे पसायदान सांगितलेलं आहे. ज्या ज्या लोकांची जी जी इच्छा आहे, जो जो तो इच्छितो ते त्यांना मिळालं पाहिजे. म्हणजे सर्व अखिल विश्वातील माणसं हे सुखी झाले पाहिजेत, असा विचार या पसायदानाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. आणि सर्वच जण आपण जर चांगल्या पद्धतीनं जीवन जगू तर विश्वबंधुत्व नांदायला काही वेळ लागणार नाही. सर्वे भवंतु सुखीन सर्वे संतु निरामया, सर्व सुखी होवोत, सर्वांच्या वेदना दूर झाल्या पाहिजेत, कोणालाही दुःख भोगण्याची गरज पडू नये, अशा पद्धतीचा विचार उपनिषदाच्या माध्यमातून आपल्याला दिसतो. आणि हा विचार सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, संत नामदेवाचे वचन आहेत. संत नामदेवांनी या विचाराच्या माध्यमातून यारे यारे लहान थोर म्हणजे काय, की आज जगामध्ये मी मोठा आहे, मी लहान आहे, ती स्त्री आहे, तो पुरुष आहे, अशा पद्धतीचे भेदभाव निर्माण झालेले आहेत. परंतु यारे यारे लहान थोर म्हणजे या ठिकाणी लहान नाही, कोणी मोठा नाही. संत परंपरा अशा पद्धतीची आहे की आपण कीर्तन अभंग बघत असतो, पंढरपूरला वाऱ्या वगैरे जात असतात. मोठा साधू जरी असेल, मोठा महाराज जरी असेल, तर तो लहानाच्या सुद्धा पाया पडतो. म्हणजे या ठिकाणी कसल्याही प्रकारचा भेदभाव नाही. आणि अशा जर पद्धतीचा भेदभाव या संतांच्या विचारातून नष्ट होत असेल, कमी होत असेल, तर तो विचार, संतांचा विचार आपण अंगीकारलाच पाहिजे. अशा म्हणजे सर्व समानता वगैरे इथं सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. म्हणजे जे गरीब गोर आहेत समाजामध्ये, ज्या लोकांना ज्याची गरज आहे, त्या गरजा आपण भागवण्याचा प्रयत्न एकमेकाच्या मदतीने केला पाहिजे. आणि त्यालाच खरी ईश्वर भक्ती आपल्याला म्हणता येईल आणि त्यालाच साधू आपल्याला म्हणता येईल. आणि अशा ठिकाणीच देव राहतो असं सुद्धा आपल्याला इथं म्हणता येईल. म्हणून आपण जे गरजू आहेत अशांनाच आपण मदत करण्याचा प्रयत्न केलेला पाहिजे असं संत म्हणत असतात. संत एकनाथाचं उदाहरण आपल्याला माहित आहे की संत एकनाथ नदीमध्ये गंगेमध्ये स्नान करायला जात असतात. आणि एक वाईट विचाराचा, वाईट प्रवृत्तीचा माणूस स्नान करून आल्याच्या नंतर त्याच्या अंगावरती थुंकत असतो. थुंकल्याच्या नंतर महाराज पुन्हा स्नान करतात, तो माणूस पुन्हा थुंकतो. असे अनेक वेळा थुंकणे स्नान करणे, थुंकणे स्नान करणे अशी प्रक्रिया चालू असते. त्यावर तो दुष्ट विचाराचाच माणूस थकतो, थुंकून थुंकून थकतो. आणि तो महाराजांना म्हणतो की महाराज, मी एवढे वेळा तुमच्या अंगावरती थुंकलो, परंतु तुम्हाला राग आलेला नाही. तर त्यावर महाराज उत्तर असं देतात की तू थुंकलास हे इथं महत्वाचं नाही, तू थुंकल्यामुळं मला अनेक वेळा गंगेचं स्नान घडलेलं आहे. ही गंगा स्नान मला करायची असती तर अनेक दिवस लागले असते, म्हणून तूच खरा पुण्यवान आहेस. अशा पद्धतीची सहनशीलता आपल्या सर्वांमध्ये आली तर विश्वबंधुत्व नांदायला कसल्याही प्रकारचा वेळ लागणार नाही असं मला वाटतं. संत तुकारामांनी केवळ माणसांचाच विचार केला नाही, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हा सुद्धा विचार केलेला आहे. झाडे लावा झाडे जगवा, कारण ही काळाची गरज आहे. झाडे लावले तर पाऊस पडेल, आणि पाऊस पडला तर शेती पिकेल, पर्यायाने शेती सुधारेल, आणि विश्वाची जी अन्नाची भूक आहे ही आपला शेतकरी भागवू शकेल. म्हणून झाडे लावणं आणि झाडांचं संवर्धन करणं
हा सुद्धा विचार संत तुकारामांनी आपल्याला सांगितलेला आहे. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळामाळ असो नसो, जाऊन या तीर्था काय तुवा केले, चर्म प्रक्षाळले वरी वरी. नुसतं गळ्यामध्ये माळा घालून संत होत नाही. आपण गंगा स्नान वगैरे करतो, नुसतं गंगा स्नान करतो म्हणजे आपण शुद्ध होतो अशातला काही भाग नाही. म्हणून आपलं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. एकमेकाला मदत आपण केली पाहिजे. त्यालाच खरं तर आपल्याला संत म्हणता येईल किंवा साधू म्हणता येईल. नुसतं गळ्यामध्ये माळा घालून कोणीही कसल्याही प्रकारचा साधू किंवा संत होऊ शकत नाही. गंगेमध्ये जाणं म्हणजे फक्त आणि फक्त वरवरचं अंग स्वच्छ करणं आहे, शरीर स्वच्छ करणं आहे, त्या पलीकडचं काही नाही. म्हणून गळ्यामध्ये माळा घालण्यापेक्षा गरजूंची सेवा करणं इथं खरं साधूपणाचं आणि संतपणाचं लक्षण आहे. कातडी स्वच्छ केल्याने काही अंतःकरण शुद्ध होत नाही. म्हणून ती शुद्ध करण्यासाठी आपण माणसांचीच सेवा केली पाहिजे. त्याचप्रमाणे एक उदाहरण या बाबतीमध्ये मला असं सांगायचं आहे की चढ़ती ती उस मजार पर चादरे बेशुमार, सुना है बाहर बैठा एक फकीर सर्दी से मर गया. ह्याच्यातून म्हणजे संत तुकारामाच्या विचाराशी थोडंसं साधर्म्य आहे. देवाच्या नावाखाली, मस्जिदीच्या नावाखाली आपण त्या मस्जिदीवरती मजार चादरे आपण चढवत असतो. ते काही कामाचं नाही. समोरच मस्जिदच्या समोर, मंदिराच्या समोर जो बसलेला माणूस आहे, फकीर आहे, तो थंडीमुळे काकडूनच मेलेला आहे. खरी गरज ह्या चादरांची ही त्या समोर बसलेल्या गरिबाला आहे. म्हणून केवळ दुधाचे स्नान देवाला घालणे, दह्याचे स्नान देवाला घालणे यापेक्षा जे गरजू लोक आहेत त्या गरजूवंताला आपण कामाला पडलं पाहिजे. हे खरं महत्त्वाचं काम आहे आणि असं केलं तरच विश्वामध्ये विश्वबंधुत्व लाभू शकेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मतदारांना सुद्धा सांगितलेलं आहे की मतदान हे एक चांगलं कार्य आहे. मतदान हे दुधारी तलवार आहे. जर आपण चांगल्या माणसाला निवडून दिलं तर ते चांगलं काम करतील, परंतु याच हाताने जर समजा आपण अपात्र माणसाला जर मतदान केलं तर हे आपण केलेलं जे मतदान आहे आपल्यावरतीच उलटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर मतदान सुद्धा व्यवस्थित केलं पाहिजे, विचार करून केलं पाहिजे. असा विचार संत तुकडोजी महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे. जाति न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, जाति न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पड़ी रहे न दो म्यान. याच कबीराच्या वचनाप्रमाणे संत चोखामाळी यांनी सुद्धा, चोखामेळांनी सुद्धा आपल्याला विचार सांगितलेला. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय बोललासी वरलिया रंगा. म्हणजे हे सुद्धा म्हणजे माणसाकडे बघा तुम्ही, माणसाचं ज्ञान बघा, माणसाची जात कोणती आहे, माणसाचा धर्म कोणता आहे, अशा गोष्टीच्या नादाला न लागता त्या माणसाचं ज्ञान महत्वाचं आहे, जे की म्यान महत्वाची नाही, त्याच्यामधली तलवार महत्वाची आहे. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, चोखा डोंगा परी त्याचं ज्ञान डोंगा नाही, त्याचं ज्ञान हे आपल्या जीवनासाठी अतिशय महत्वाचं आहे. म्हणून कसल्याही प्रकारचा भेदभाव आपण मानवी जीवन जगत असताना करायला नको. संतांच्या विचाराचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी केलं पाहिजे. संतांनी जे सांगितलेलं आहे ते आपण नेहमी आपल्या अनुसरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर विश्वबंधुत्व निर्माण व्हायला काही वेळ लागणार नाही. जाता जाता वेळ कमी आहे, जाता जाता मी एवढंच या ठिकाणी सांगतो की अंमळनेर झाली हो पंढरी, अंमळनेर झाली हो पंढरी, बोरी होय चंद्रभागा. अंमळनेर झाली हो पंढरी, बोरी होय चंद्रभागा, तुमच्या रूपात भेटली अवघी विठाई माऊली, अवघी विठाई माऊली. संयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. संत परंपरा व विश्वबंधुत्व या विषयावर आपण सर्व संतांनी आपल्याला जे सांगून गेलेले आहेत ती सगळी वचनं आपण या ठिकाणी सांगितलीत. अत्यंत सुंदर पद्धतीने आपण मांडणी केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.